आपण आलेलो सेंगर रोडवरनं सनसेट इथनं डायरेक्टली हिंजवडी फेज 1ला. हिंजवडी फेज 1 दाखवलेली 22-22.5 किलोमीटरची राईड दाखवलेली मीटरनी. ॲपने किती दाखवले मला नाही माहिती. तर ॲपने दाखवले 356 रुपये. टॉप हायवे, कुठं ट्रॅफिक नाही, कुठं काहीच नाही. आणि मीटरने दाखवले 386 रुपये, म्हणजे 85 केले त्यांनी. 385 रुपये. जरा 385 म्हटलं तरी एक 55-30 रुपये कसं काय वाढले हायवेला. पूर्ण हायवे नॉनस्टॉप, कुठं स्पीड कमी नाही, कुठं ट्रॅफिक नाही, कुठंच काही नाही, तरी 30 रुपये कसं काय वाढले. हा माझा मुद्दा आहे की RTOसाठी, की RTOनी मीटर जे दिलेलं आहे त्या मीटरला 30-30 रुपये वाढतात आहे. ओला उबर कसं काय कमी द्यायला लागले, ह्याच्यावर तुम्ही का लक्ष देत नाही. आणि आंदोलन करायची वेळ रिक्षावाल्यावर त्याच्यावर काय यायची वेळ येते. आणि ही वेळ आणताय कोण नक्की, अप्रुव्हल देताय तुम्ही, आणि लास्टला म्हणताय की त्यांच्याकडे लायसन्सच नाही आहे. त्याच्यामुळे बघा, थोडं लक्ष द्या. आणि नसेल होत त्यांच्याकडनं तर तुम्ही लायसन तर बंद करा, नाही तर ऑल ओव्हर बंद करून टाका. काही घेणदेण नाही आम्हाला त्यांच्यासोबत. पण चला बघू आता दुसरी राईड कुठली पडते आपल्याला, आणि दुसरी राईड कितीची पडते हे बघू. आपल्याला दुसरी बुकिंग भेटलेली आहे. दुसरी बुकिंग आहे बाणेर लक्ष्मणनगर. चला बघू आता पिकअप करू की कितीची बसते आणि किती रुपये होणार आहेत आणि किती वेळ लागणार. मीटरने कंपल्सरी आहे. मीटर ऑनलाईनला कंपल्सरी झालेलं आहे. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. 1394. ब्लिब्रिजमधनं आलेलो बाणेरला. बाणेरचं बिल झालं 139 रुपये आणि माझ्या मीटरने झाले 137 रुपये. कस्टमरला बसताना बी सांगितलं होतं. कस्टमर म्हटले बसताना तुम्ही सांगितलं नाही म्हणले. बसताना सांगितलेलं, प्लस त्यांना म्हटलं मीटरने 2-3 रुपये कमीच झाले तुमचे. त्यावेळी म्हटलं तुम्हाला ते करायचे असले ते करा, नाही तर मीटरचे दाखवले ते मीटरचे करा. मीटरचे गपचूप करून झालं. म्हणजे हार कस्टमर कसं आहे, जेवढं कमी दाखवल त्या मार्केटकडे पळत चाललं आहे. आणि ओला उबेरचं ह्याच्यामुळंच कमी दाखवण्याचे रिझन आहेत की जे कमी दाखवल त्याचे जास्त बुकिंग होतात. ते माहिती आहे ना. 69. लेट्स गो. तिसरी बुकिंग आपली पिकअप बी झाला आणि ड्रॉप बी झाला. तिसरी बुकिंग दाखवलेली आपल्याला 15 किलोमीटरची दाखवलेली उबेरने दाखवली 213 रुपये. आता हा रिक्षावाल्याला तर माहिती असेल की 15 किलोमीटरला किती पैसे होतात ते. मी मीटरने सांगितलेलं, कस्टमर ॲग्री झालेला. MIT कॉलेज होती बाणेरमधनं. MIT 15 किलोमीटरची बुकिंग आहे. 15 किलोमीटरला मला दाखवले मीटरने 213 रुपये. आणि आपल्या RTOच्या मीटरने दाखवले 275 रुपये. याला 375 रुपयाची बुकिंग गेली. चला बघू आता पुढचं भाडं कुठलं पडतंय लवकरात लवकर. 14. चौथी बुकिंगमध्ये 1 किलोमीटर 1100 मीटर पिकअप होता आणि 1 किलोमीटर ड्रॉप होता. 2 किलोमीटरसाठी आपल्याला दाखवलेले 56 रुपये. त्याच्यातले 53 रुपये आपले,
₹53 2 किलोमीटरला चालतंय म्हटलं, काही विषय नाही. चला बघू आता, चौथी झाली, 5वी राईड कुठली पडते आपण बघू. मीटरने जायला लागतं माहिती आहे, मीटरने जायला लागतं माहिती आहे. आलेलो आपण बावधनला. बावधनचे ॲपने दाखवले ₹101, मीटरने झाले ₹120. आता बघू आता पुढची राईड, 6वी राईड कुठली होती. 5वी बुकिंग तर पडली 120ची. 6वी बुकिंग कुठली पडते आपण बघून कितीचा आकडा भेटेल आपल्याला. अजून एक बुकिंग उचलली लोकल, 1300 मीटर पिकअप होता आणि 1 किलोमीटर ड्रॉप होता, तर ₹58 दाखवलेले उबेरने. चला बघू आता, पिकअप करू आणि किती होतात ते बघू. 0 आपण ऑटोमध्ये जाणार, पाहिजे ना जाणार. चलो 152 दाखवते. 54 ना. सर मीटरने जायला लागतं माहिती आहे ना. 554 आत्ता आपण आलेलो बावधनमधनं एअरपोर्टच्या जवळपास आलेलो. किलोमीटर ऑनलाईन उबेरने दाखवलेलं 18 किलोमीटर. इथं आल्याच्या नंतर झालं 19 किलोमीटर मीटरनी. नंतर उबेरने आपल्याला सगळ्यात भारी पैसे दिले ते उबेरने दिले मला आजच्या दिवसभरामध्ये. उबेरने दिले ₹273 आणि 19 किलोमीटरला आपल्या उबेर मीटर दादाने दिले कम्प्लिटली ₹343. कसं काय दिले मीटरनी हे RTOला मला वाटायला लागले, विचारायला लागणार आहे की तुमचं मीटर नक्की कसं चालतंय, काय चालतंय, हे सगळं विचारपूस करायला लागेल. कारण की उबेर दादा एवढं परफेक्टली देतं आहे, त्याच्यामुळे विचारपूस तर करायला लागेल असं मला वाटतंय. की RTOनीच परमिशन दिलेलं आहे ना उबेर, ओला, रॅपिडो ह्यांना. त्याच्यामुळं RTOला नाही तर परिवहन अधिकारी ह्यांना, ह्या सरांना व्हिडिओ ह्याचा पाठवा आणि ह्यांना विचारा की हा रेट आणि हा रेटमध्ये फरक कारण काय आहे. परमिशन तर ॲपला बी तुम्हीच दिलेली आहे, मीटरला बी तुम्हीच दिलेली आहे, दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहेत हा माझा मोठा प्रश्न आहे. चला बघू आता 7वी बुकिंग आपल्याला कुठली पडते. 6वी बुकिंग बऱ्यापैकी भेटली ₹343. तर 7वी बुकिंग आपली किती रुपयाची असेल हे बघू. आता एअरपोर्टच्या बॅक साईडला मी थाळी घेतली होती आपल्या ह्याची नॉर्मली, भात आणि दालचा राईस म्हणून थाळी घेतली. खाताच आपल्याला त्याच्यामध्ये केस सापडला गेला. त्याच्यामुळं माझं एक म्हणणं आहे पर्सनली, जे रस्त्यावर विकतात त्यांच्याकडनं कमी प्रमाणात खावा. माझ्यासोबत असं 4 ते 5 वेळा घडलेलं आहे. हे 5वं दुकान असेल की सेम टू सेम घटना घडलेली आहे. थाळी जर आपण खाल्ली नाही त्याला परत जाऊन दुसरी थाळी मागवून आपल्याला पटत नाही आहे, मग फेकून देऊन आपण आलो आहे. आता चला बघू आता पुढची बुकिंग कुठली भेटते आपल्याला. विमाननगरचा ड्रॉप झाला होता 1 तासानंतर. बऱ्यापैकी बघायला गेलं तर 1 तास बसून होतो. 1 तासाच्या नंतर आत्ता पडली आपल्याला. कुठली पडली हे बी माहिती नाही. रॅपिडोला बसलेली आहे ॲटो क्लिकर जिंदाबाद. चला बघू आता कुठली आहे आणि किती रुपयाची आहे सगळं बघू आपण. 200 अबोव एवढी गॅरंटी आहे आणि ॲटो क्लिकर 200 अबोवच लावलेला आहे. परत आपल्याला बसलेली रॅपिडोला, ॲटो क्लिकरलाच बसलेली आहे 200 अबोवची. आता कुठली आहे हे माहिती नाही. चला बघू आपण कुठली आहे.
कुठे कोणती काय होते येरडाचा आपलं औंधमधनं आपण आलेलो कोरेगाव पार्कला. कोरेगाव पार्कचा ड्रॉप झाला. कोरेगाव पार्कमधनं कल्याणनगरपर्यंत एमटी आलो होतो. तर कल्याणनगरमधनं परत रॅपरनेच दिलेली, कुठली दिली काही माहिती नाही. चला बघू आता कुठं जातो आहे आपण. आणि औंधमधनं कोरेगाव पार्कचे फक्त 238 रुपये झालेले. आता इथनं कुठं जातो आहे काय माहिती. आता बघू. माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना. जावं लागतं माहिती ना. काय 20-1 रुपये फरक पडतो. 10-20 रुपये काय दिवस कमी बी होतं शॉर्टकट पडला तर. कटराज पुणे 55. आपण आलेलो कल्याणनगरमधनं आंबेगाव रोडला. आंबेगाव रोडमध्ये आंबेगाव रोड आहे हा. त्यांचं बिल झालं कम्प्लिटली 306 रुपये त्यांना दाखवलेले. 331 रुपये बिल झालं मीटरने. त्याला बघू आता आंबेगावच्या इथं आलो आहे. तर इथं उन्हाळा आहे का पावसाळा हा मोठा प्रश्न आहे. इथं पडायला लागला आहे पाऊस, ते बी उन्हाच्या भरामध्ये. आता बघू पुढची राईड कुठली पडते आणि ह्या पावसामध्ये काय होतं काय नाही काय माहिती. मीटरने जायला लागतं माहिती आहे. मीटरने जायला लागतं का? हो सर ऑनलाईन कंपल्सरी मीटर झालं. कुठे याचा उबरचा काही हे फक्त आता घराच्या इथनं पिकअप करणं आणि ड्रॉप करणं ह्याचं एवढंच राहिलेलं आहे. घरापर्यंत ड्रॉप आणि घरापर्यंत पिकअप. बाकी काही नाही. बाकी काय नाही. सर्व्हिसच नाही त्याची दुसरं काय. OTP काय म्हणले. OTP नाही सांगितलं. OTP 325 325 020325. आत्ता आलेलो आंबेगावमधनं नांदेड सिटी रोडला. सकाळनगरच्या जवळ आलेलो. सकाळनगरचं बिल झालं उबेरने दाखवले 55 रुपये 52 रुपये आणि मीटरने झाले 88 रुपये. मला दिले उबेरने 80 रुपये. म्हणजे मला 20-30 रुपयाचा माझा फायदा झाला. मला बघू आता पुढची राईड कुठली पडते यावी. मीटरने जायला लागतं माहिती ना. काय काय मीटरने जायला लागतं माहिती ना. जायला लागते. काय म्हणलं OTP. OTP काय म्हणलं. 3065. ऑनलाईनला मीटर झाले म्हणून कंपल्सरी.